मम्मीने विचारलं, आज काय भाजी करू? तर म्हटलं पिठलं भाकरी कर. पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मम्मीने बेसन घेतलं, त्याच्यात पाणी टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. ते मिक्स झाल्यावर मीठ टाकलं चवीप्रमाणे, हळद टाकली आणि ते परत एकदा मिक्स करून घेतलं. हे झालं आपलं बेसनचं मिश्रण तयार. आता इकडे कढई ठेवली तापायला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकले. जिरे टाकल्यावर आपला कापलेला जो कांदा आहे तो बारीक कापलेला कांदा ॲड केला. तो लाल होतो तोपर्यंत लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची बारीक पेस्ट करून घेतली. ती पेस्ट पण कांद्यात ॲड केली आणि ते मिक्स केलं. आता राहिलं आपलं जे बेसनचं मिश्रण आहे ते बेसनचं मिश्रण ॲड करायचं आणि कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं, जेणेकरून गाठी होणार नाहीत. आणि उकळी येऊ लागली की आपलं बेसन शिजत आलंय. बेसन चांगलं शिजलं की मस्त भाकरी, कांदा, मिरची, खरडा कॉम्बिनेशन खूपच मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.